नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूबवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। परंतु यातील 9वा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। कृष्णा आंधळे याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही। अशातच आमदार सुरेश धस यांनी कृष्णा आंधळेच्या ठिकाणाबाबत खळबळजनक दावा केला आहे। कृष्णा आंधळे हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरत असून आता तो नेपाळमध्ये गेला असावा असे धस यांनी म्हटले आहे। त्यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्याची बदनामी चाटायची का? एकीकडे महादेव मुंडेंचे मारेकरी सापडत नाही तर दुसरीकडे संतोष देशमुख यांची देखील हत्या करण्यात आली। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता LCB करणार आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। या विधानातून त्यांनी बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। दरम्यान यापूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची अफवा पसरली होती, तर कधी तो प्रयागराज आणि मध्य प्रदेशमध्ये असल्याची चर्चा होती। त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके संपूर्ण राज्यात रवाना झाली आहेत, मात्र अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची कृष्णा आंधळेंच्या शोधण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मात्र सुरेश धस यांच्या दाव्यानुसार तो नेपाळमध्ये पळून गेला असेल तर त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।